नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुख समाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आहे आपला चंपाषष्ठी कशी साजरी करावी व आपला कुळाचार कसा पाळावा, कोणते नैवेद्य करावे, खंडोबाची तळी कशी भरावी, या सर्व बद्दल माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता। बोला सदानंदाचा येळकोट येळकोट, जय मल्हार बाबा महाराज की जय। चंपाषष्ठी ही 26 नोव्हेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आलेली आहे, ज्याला चंपाषष्ठी किंवा अजूनही गावाकडे वांगे सट असं म्हटले गेलेलं आहे। आता चंपाषष्ठीला आपण आपल्या घरामध्ये कुळाचार कसा करावा, खंडेराव महाराजांची तळी भंडारा कसा करावा या संदर्भातील आजची माहिती आहे। आता बघा, सगळ्याच घरांमध्ये षडरात्री मध्ये आपण घटस्थापना केलेली आहे। काही घरांमध्ये घटस्थापना केली नसेल, काही घरांमध्ये केली असेल, तरी सुद्धा तुम्हाला कुळाचार करायचा आहे, कारण तळी भरणं हा कुळाचाराचा मेन भाग आहे। जरी तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही तुम्ही आपल्या कुळाचारासाठी तळी अवश्य भरावी। आणि खंडेराव महाराजांची तळी ही संध्याकाळीच भरली जाते, पण काही ठिकाणी सकाळी केली जाते, पण 99% संध्याकाळीच तळी भंडार केला जातो। जर तुमच्याकडे सकाळी करण्याची पद्धत असेल तर तुम्ही सकाळी करू शकतात, पण तुम्ही शक्यतो संध्याकाळीच तळी भरावी। आता बघा, तळी कशी भरायची, तळी कोण भरू शकतो, तर ही तळी कोणीही घरामध्ये भरू शकतो। जरी तुम्ही प्रेग्नेंट असाल तरीही तुम्ही आपला कुळाचार हा करू शकतात। तर तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर तुम्ही ते करू शकत नाही। अशी अडचण असल्यावर तुम्ही 26 तारखेला तळी नाही भरली तरी कुठल्याही येणाऱ्या पुढच्या रविवारी तळी भरू शकतात। जर तुम्हाला 26 तारखेला काही अडचणीमुळे तळी भरता नाही आली तर तुम्ही 30 तारखेला सुद्धा तळी भंडार करू शकतात। त्याच्यानंतरचा जो रविवार येतो तेव्हा सुद्धा तुम्ही तळी भरू शकतात, पण नक्की तळी भंडार करा, कारण तो आपला कुळाचार असतो। कारण आपण वर्षातून एकदा चंपाषष्ठीला तळी भंडारा करतो, म्हणून आपली कुलदेवताची सेवा ही आपण चुकू द्यायची नाही। आता 26 तारखेला नेमकी तळी कशी भरायची? खंडोबाची तळी भरण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला खोबऱ्याची वाटी लागते। तर बघा, काही ठिकाणी नारळ वापरतात, काही ठिकाणी खोबऱ्याची वाटी, पण खंडेरायांना खोबऱ्याच्याच वाटीचा उपयोग केला जातो। पण प्रत्येक भागामध्ये धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे, तर तुमच्याकडे ज्या पद्धतीने भरत असाल तळी त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता। तुमच्याकडे नारळ असेल तर तुम्ही नारळ ठेवू शकतात, पण आमच्याकडे खोबऱ्याची वाटीच ठेवतात तळी भरायला। सर्वात प्रथम आपल्याला ताटली घ्यायची आहे एक मोठीशी, तुम्ही ताटलीमध्ये खोबऱ्याची वाटी ठेवा। त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे। खोबऱ्याची वाटी ही तुटकी फुटकी नसावी, सगट एक वाटी असावी। आणि हळद ही खंडोबांना भंडारा म्हणून आपण वाहतो, त्यामुळे हळद ही अवश्य पाहिजे तळी भरताना। आणि खंडेराव महाराजांना हळद ही खूप प्रिय आहे, आणि म्हणूनच सोन्याची जेजुरी असंही म्हणतात, म्हणजे संपूर्ण जेजुरी ही भंडारा म्हणजेच हळदीने माखलेली असते, म्हणूनच तिला सोन्याची जेजुरी असं म्हणतात। तर आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, हळद घ्यायची आहे, व आपल्या घरामध्ये कुलदेवताचा टाक असेल, मूर्ती असेल खंडोबाची तर ती घ्यायची आपल्याला। मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात घेऊ शकतात। ज्यांच्या घरात खंडोबाचा टाक नाहीये, मूर्ती नाहीये, तर त्यांनी सुपारी घेऊ शकतात खंडोबाचा टाक म्हणून। जर तुम्ही घटा बसवलेला असेल, त्या घटामध्ये सुपारी म्हणून टाक ठेवलेला असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, किंवा टाक ठेवलेला असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे। त्या दिवशी आपण सकाळी घट हलवून घेतो, जो आपण घट बसवलेला आहे खंडेरायांचा तो, आणि संध्याकाळी आपल्याला घटावरचा टाक उचलून घ्यायचा आहे आणि त्याची तळी भरायची आहे। लगेच आपल्याला घरात देव ठेवायचे नाहीये घट हलवल्यावर। समजा तुमचा सकाळी कुळाचार झालेला नाहीये, सकाळी तुम्ही घट हलवला तर लगेच देवघरात देव ठेवू नका, त्यांची तळी भरायची आणि नंतर ते तुम्हाला देवघरात ठेवायचे। तळी भरण्यासाठी दिवटी आणि बुदली याचा सुद्धा समावेश केला जातो। दिवटी बुदली, ज्यांच्या घरामध्ये दरवर्षी तळी भरतात त्यांना दिवटी बुदली काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे, नव्याने सांगायची काही गरज नाही। दिवटी बुदली, कुळाचार, कुळधर्म हा म्हणजेच देवीचे टाक वगैरे, खंडोबा महाराजांचे टाक हे आपल्या घरी लग्नाच्या वेळेस बनवतात, मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या वेळेस करायचे असतात। जर तुमच्याकडे ती प्रथा असेल तर तुम्ही तेव्हा करू शकतात। तेव्हा आपल्या घरामध्ये लग्न असतं तेव्हा आपण हा कुळाचार टाक दिवटी बुदली करत असतो। जर तुमच्याकडे आता नसेल तर तुम्ही तुमच्या भावकीतल्या लोकांकडून तुम्ही दिवटी बुदली आवर्जून आणावी। आणि ती जी बुदली आहे तर ती सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायची आहे। ती दिवटी बुदली पेटवण्यासाठी तुम्हाला एक वात बनवायची असते। ती वात ही कापडी वात असते, आपण एक सुती कापड घेऊन त्याची अशी बारीक वात करून त्या दिवटी बुदलीला लावायची असते।
या खंडोबारायाच्या तळीसाठी आपण कापडीच वात वापरतो, कापसाची वात लावत नाही. संपूर्ण कापडी जो सुती कापड असतं त्याची वात बनवतात. जेव्हा आपण तळी भरतो ना तेव्हा ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. त्याच्याबरोबर आपण जेव्हा लंगर तोडतो तर त्या लंगर तोडल्यावर आपल्याला एक साखळी मिळते. ते बघा, एक लंगर आपल्याला मिळते, ते सुद्धा आपल्याला इथे ठेवायचे आहे ताटामध्ये. आता तुमच्याकडे नसेल तरीही चालेल, पण जे खंडोबारायाचे जागरण गोंधळचा कार्यक्रम करत्या लग्न झाल्यावर तेव्हा त्यांना एक लंगर भेटतं, म्हणजे तो एक तुकडा. माझ्याकडे हे सगळं उपलब्ध नाहीये, पण तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आवर्जून ठेवायचे आहे. आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका ताटात खोबरं, त्यावर हळद आणि खंडोबाचं टाक, हे तर खूप महत्त्वाचं आहे. एवढं घेऊन सुद्धा तुम्ही तळी भरू शकतात. या बाकीच्या गोष्टी नसेल तर त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला तळी भंडार करताना एक दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्या घटावर बसलेल्या खंडोरायाच्या टाकावर अभिषेक करायचा आहे आपल्याला. खंडोरायाचा अभिषेक करताना आपल्याला पुरुषोत्तमाचे पठण करायचे आहे. एक वेळा श्री सुत्तमचे पठण करायचे आहे. आता आपल्याला कलशाला पाची दिशाने हळदी कुंकानी रेषा ओढून घ्यायची आहे. तर त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम तांदूळ घ्यायचे आहे. त्या तांदळावर आपल्याला थोडीशी भंडारा टाकायचा आहे. पिवळे तांदूळ घ्यायचे आपल्याला बनवून. ते पिवळे तांदूळ आपल्याला त्या डिशमध्ये किंवा ताटलीमध्ये ठेवायचे आहे. तुम्हाला अष्टकमल काढायचं असलं तर ते काढू शकतात किंवा असे साधे गोल करून ठेवू शकतात. अष्टदल कमल काढून त्या तांदळाने तुम्ही त्यावर कलश स्थापित करा ताटलीमध्ये. नंतर त्या कलशाला आपल्याला 5 विड्याची पाने ठेवायची आहे व त्या कलशामध्ये आपल्याला 1 रुपया सुपारी, हळद, कुंकू, अक्षदा व्हायचे आहे. तुम्हाला पिवळे फूल भेटले कोणतेही तर तेही चालेल. चाफ्याचे, झेंडूचे पिवळे फूल असेल पूजेसाठी तर अतिउत्तम. आता या कलशावर आपल्याला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. काही ठिकाणी याच्यावर नारळ सुद्धा ठेवते. तुमचा जसा कुलाचार असेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. आपण याच्यावर खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे, जी घेतली होती आपण सुरुवातीला ती कलशावर. त्यानंतर आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीवर हळद म्हणजे भंडारा घ्यायचा आहे. इथे मी आता खोबऱ्याची वाटी ठेवलेली आहे आणि त्यावर भंडारा आपल्याला ठेवायचा आहे. हे सगळं झाल्यावर आपल्याला खंडेराय महाराजांची विड्याच्या पानावर खाली टाक ठेवायचा आहे. काही ठिकाणी सगळे देव घेतात तळी भरायला. तुमच्याकडे जे पद्धत असेल तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. सगळ्या देवांच्या टाकामध्ये एक देवीचा टाक येतो, भैरोबाचा टाक येतो आणि आपल्या खंडोबा महाराजांचा टाक येतो. आता आमच्याकडे फक्त खंडेराय महाराजांचा टाक ठेवतात. तुमच्याकडे जी पद्धत असेल तुम्ही ती करावी. तुमच्याकडे फक्त खंडोबा महाराजांचा टाक ठेवतात. ताटामध्ये आपण कलश ठेवला, त्याच साईडला आपल्याला 2 विड्याचे पानं ठेवून त्यावर खंडेराय महाराजांचा टाक ठेवायचा आहे. जर तुमच्याकडं विड्याचे पाने नसेल तर तुम्ही आपण ज्या काही अक्षदा केल्या आहे पिवळ्या त्या ठेवून त्यावर खंडोबारायाचा टाक ठेवू शकता. टाक नसेल तर सुपारी स्वरूपात तुम्ही ठेवू शकतात. त्यावर तुम्हाला हळद अर्पण करायची आहे व त्यानंतर फूल अर्पण करायचे आहे. तर आता हे सर्व मांडून झाले. तळी भरण्यासाठी गावाकडे सहज 5 मुलं एकदम सहज मिळून जातात, पण आपल्याला शहरामध्ये खरंच 5 मुलं सुद्धा मिळत नाही. मग बघा अशा वेळेस काय करायचं असतं. आता बघा, देवीची तळी जसं आपण महिला सुद्धा भरू शकतात, त्याच पद्धतीने नवरा बायको खंडोबा महाराजांची तळी भरू शकतात. असं तर 5 मुलं पाहिजे असतात आपल्याला तळी भरण्यासाठी. आता जर तुम्हाला 5 मुलं भेटले तर अतिशय उत्तम, आणि जर नाही भेटले तर नवरा बायको, आपला मुलगा मुलगी, सासू सासरे, तर या पद्धतीने जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तळी भरू शकता. जर कोणीच नसेल तर काही अडचण नाही, या पद्धतीनेही तुम्ही भरू शकतात. जर भेटलीच 5 मुलं तर तुम्ही मुलं बोलवा, नाही भेटली तर तुम्ही या पद्धतीनेही भरू शकतात, काहीच अडचण नाही. आता या तळीला उचलताना आपल्याला 5 जणांना हात लावायचा असतो. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, असे 5 जणांनी त्याला 5 हात लावायचे असतात. स्त्रियांनी डोक्यावर पदर घ्यावा, पुरुषांनी एक रुमाल किंवा टोपी आपल्या डोक्यावर ठेवावी. आता काय करायचं असतं, 3 वेळा 5 जणांनी हात लावून 3 वेळा आपल्या डोक्यापर्यंत वर घ्यायचं असतं. असं म्हणायचं असतं, येळकोट येळकोट जय मल्हार, सदा आनंदाचा येळकोट. असं 3 वेळेस म्हणून खंडोबा महाराज की जय असं करून झाल्यावर येळकोट येळकोट जय मल्हार, हर हर महादेव, चिंतामणी मोर्या, भैरोबाचा चांदोबा, अगडबम नगारा, सोन्याची जेजोरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, आई तोडा, मर करगोटा, बी हिरा, गळ्यात कंठी मोहन माळ, अंगावर शाल सदा ही लाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माळसा सुंदरी, आरती कळी, देवी ओवाळी, नाना परी, देवाचा शृंगारा, कोट लागू शिकारा, खंडेरायाचा खडका, भंडाऱ्याचा भडका, बोल सदा आनंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार, जयराव महाराज की जय. असं म्हणून झाल्यावर
जो आपल्या घरातील कर्ता व्यक्ती आहे त्यांनी त्यांच्या डोक्यावरची टोपी ताटाच्या खाली ठेवावी व त्यावर ताट आपल्याला ठेवायचे आहे. जे आपण तळी भरले ते. हे करून झाल्यावर ही जी खोबऱ्याची वाटी आपण घेतलेली आहे तळी भरण्यासाठी, तर ती आपल्या दोन्ही हाताच्या मध्ये बोटाने दाबून फोडून घ्यायची. ते 5 तुकडे करून आपल्याला 5 दिशेला फेकायचे आहे. आणि हे 5 तुकडे घेऊन आपल्याला जेजुरीच्या दिशेकडे जायचे आहे, ज्याला 5 पावले म्हणतात. ते 5 पावलंच आपल्याला चालत जेजुरीच्या दिशेने जायचं आहे. पण जी दिवटी बुदली प्रज्वलित केलेली आहे ती घेऊन आपण खंडेरायाच्या मंदिरात जात असतो, अशी प्रथा आहे. दिवटी बुदली घेऊन जाण्याची खंडेराव महाराजांच्या मंदिरात जाण्याची प्रथा आहे. आजही बरेचसे लोक दिवटी बुदली घेऊन येत चंपाषष्ठीला खंडोबा महाराजांच्या मंदिरात जातात. कारण आपण जेजुरीला जाऊ शकत नाही, तर आपल्या जवळपास कुठे खंडोबाचे मंदिर असेल तर तिथे जाऊ शकतो. जर तुमच्या घरापासून मंदिर खूप लांब असेल तर तुम्ही काय करायचं, तर अगदी 5 पावले चालायचे दिवटी बुदली घेऊन. आणि खंडोबा महाराज की जय, येळकोट येळकोट, जय मल्हार, आनंदाचा येळकोट, असा फक्त जय जयकार करत आपल्याला 5 पावलं चालत जायचं आहे. फ्लॅटमध्ये असू कुठेही असू तरीही आपल्याला 5 पावलं चालत खंडेरायाचा जय जयकार करत 5 पावलं जायची आहे. व त्यानंतर आपण जे 5 तुकडे केलेले आहे खोबऱ्याचे, त्या 5 खोबऱ्यांना आपण हातावर चांगली हळद चोळून जेजुरीच्या दिशेने आपण टेरेसवर जाऊन गॅलरीत किंवा कुठेही आपल्या जेजुरीच्या दिशेने आपल्याला ती फेकायची म्हणजे आपण जेणेकरून हा नैवेद्य खंडोबारायांना महाराजांना देत आहे असं. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. चंपाषष्ठीला आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हाच नैवेद्य आपण करत असतो. वांग्याच्या भरतामध्ये कांद्याची पात व नवीन लसूण जो आता निघणार आहे त्याची पात, म्हणजे या दोन्हींचंही पूजा करतात टाकून. 5 किंवा 7 आपण जे मुलं बोलवतो 5 जण त्यांना या प्रसाद देतात. नैवेद्य दाखवल्यावर बाजरीच्या भाकरीचा आणि भरताचा, त्यावर गुळाचा खडा खोबरं ठेवावी प्रसादावर आणि हा प्रसाद सगळ्यांना वाटून द्यावा. आणि जसं आपण शारदीय नवरात्री उत्सवामध्ये 14 दिव्यांची पूर्णांची आरती करतो, त्याच पद्धतीने आपल्याला खंडोबा महाराजांची सुद्धा म्हणजे पूर्णाची आरती करायची आहे. पुरण असं थापून आणि त्यावर 14 दिवे लावून तळी भरल्यानंतर आपल्याला आरती करायची असते पूर्णाच्या दिव्यांनी. तर अशा पद्धतीने आपल्याला तळी भरायची, आरती करायची व आपले 5 पावलं चालायचे. व आपल्या घरी जे 5 जण तळी भरण्यासाठी आलेले असते, मुलं असू कोणी असू, तर त्यांना भंडारा लावायचा असतो, म्हणजे त्यांचं मळवट भरायचं भंडाऱ्याने. जर तुम्हाला मुलं भेटले नाही तर तुम्ही घरातल्या स्त्रिया सुद्धा तळी भरू शकतात. पत्नी, मुलगा, बायको सगळे हे मिळून तळी भरू शकतात. शहरामध्ये जर कोणी नसेलच तर काही करू शकत नाही आपण. आता बघा काही ठिकाणी आजही खंडोबा महाराजांच्या मंदिरात जातात तळी भरून. आजही 5 पावली केली जाते. 5 पावली म्हणजे जी काही दिवटी आहे ती दिवटी बुदली म्हणून आपण खंडोबा महाराजांच्या मंदिरात जातो. जेजुरीला जाणं शक्य होत नाही म्हणून आपण आपल्या गावाकडं मंदिर असतं तिथे जातो. आणि आपल्या प्रत्येक गावात हे खंडोबा महाराजांचे मंदिर असतंच, म्हणून तिथे जाऊन त्यांचा मान सन्मान करायचा असतो. व जे 5 मुलं आपण बोलवतो तळी भरायला त्यांना आपण जो नैवेद्य आपण केलेला आहे, मग तो त्याची भाकर, वांग्याचं भरीत, तर तो प्रत्येकाला खायला द्यावा. भाकरीच्या चाणक्या अशा तुम्हाला 5 नैवेद्य ठेवायचे असतात. 5 नैवेद्य व 5 आपल्याला जे तळी भरणार येणारे त्यांच्यासाठी, म्हणजे अशा आपल्याला छोट्या छोट्या चाणक्या किंवा भाकरी म्हणा छोट्या 10 लागणार आहे. 2 भाकरी मिळून जर एक नैवेद्य ठेवला जातो तर मग अशा 2 मिळून 10 भाकरी म्हणजे आपल्याला 5 नैवेद्य बनवायचे आहे. भाकरीवर आपल्याला वांग्याचं भरीत ठेवायचं असतं आणि ते 5 नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. आणि तोच नैवेद्य आपण स्वतःही ग्रहण करू शकतो आणि आपल्याकडे जे तळी भरणारे येणारे मुलं असतात त्यांनाही देऊ शकतो. तळी भरण्यासाठी तुम्हाला 1-2 मुलं भेटले तरीही ते घ्या, बाकीचे आपल्या घरातले घेऊ शकता. पण तळी भरणाऱ्या आलेल्यांना नक्की तुम्ही नैवेद्य द्या. त्यासोबत गुळ खोबऱ्याचाही नैवेद्य द्यावा. अशा पद्धतीने तळी भरून झाल्यावर आपल्याला तो टाक देवघरात ठेवायचा आहे. तळी भरून झाल्याशिवाय आपल्याला टाक देवघरात ठेवायचा नाहीये. जो आपण घटी बसवलेला टाक आहे तो तळी भरल्यावर आपण देवघरात ठेवू शकतो. घटी बसवलेला देव हा घट हालून लगेच देवघरात ठेवायचा नाही तळी भरल्याशिवाय. तामण नाही तर ताट घेऊ शकतात तळी भरण्यासाठी. घट आल्यावर आपण अभिषेक करून तो टाक परत घटाजवळच ठेवायचा. जोपर्यंत आपण तळी भरत नाही तोपर्यंत. तळी भरून झाल्यावर आपल्याला तो टाक परत देवघरात ठेवायचा आहे, तोपर्यंत घटाजवळच ठेवायचा सकाळी. त्यानंतर आपण जे 14 दिवे पुरणाचे लावलेले आरती त्याची काजळी काढून घ्यायची आहे आणि ते पुरण आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला कुळाचार आपला हा खंडोबा महाराजांचा करायचा आहे. तुमच्याकडे पद्धत नसेल तरी तुम्ही हा कुळाचार करू शकतात पुरणाच्या नैवेद्याच्या आरतीचा. याने आपल्याला कुठलाही दोष लागत नाही
देवाची सेवा केल्याने कधीही दोष लागत नाही. देव आपलं रक्षण करत असतो आणि आपल्याला पटकन पावणारे हे आपले देव आहे. कुलदेवता, कुलदेवी, आपले गुरु. अशी सेवा आपल्याला 26 तारखेला चंपाषष्ठीला करायची आहे. ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.